नमस्कार, मी स्वाती आणि पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तुम्ही अंडा वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला असेल, पण तुम्ही हा अंडा तवा मसाला ट्राय केलाय का? हा अंडा तवा मसाला अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी भांडी भरविता कसा बनवायचा तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याची चव म्हटली तर अप्रतिम। चला तर मग असा चमचमीत आणि झणझणीत असा अंडा तवा मसाला कसा बनवायचा ते पाहूया। पण जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। सर्वात प्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊ। त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायचे। यातच आपण घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो, जो मी जाडसर असा कापून मग घातलाय। आता या सर्वांची आपल्या मिक्सरला बारीक अशी पेस्ट किंवा प्युरी तयार करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता बारीक अशी मी प्युरी तयार करून घेतलेली आहे। अंडा तवा मसाला आहे म्हटल्यावर अंडे तर लागतीलच। त्याकरिता इथे मी 2 अंडे घेतलेले आहेत। अंडी मी उकडून त्यावरची सालं काढून मग घेतलेली आहे। आता ही अंडी आपल्याला मधोमध कट करून घ्यायची आहे। आता इथे मी एक प्लेट अंडा मसाला बनवत आहे। जर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अंडा मसाला वाढवू देखील शकता। तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी अंडी मी कट करून घेतली आहे। दुसरी अंडी देखील आपण अशीच कट करून घेऊ। आता आपण ही अंडी फ्राय करून घेणार आहोत। त्याकरिता आपल्याला एक तवा घ्यायचा आहे। तव्यावरती 1 चमचाभर आपण तेल घेऊया। हे तेल आपण व्यवस्थित गरम करून घेऊ। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण कट करून घेतलेली अंडी यावरती ठेवायची आहे। अंडी कट केलेली बाजू आपल्याला तव्यावरती घालायची आहे आणि ही अंडी आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ। फ्राय करतानाच आपल्याला यामध्ये 1 पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा मीठ, जिरेपूड आणि धनेपूड देखील घालायची आहे। सोबतच मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालणार आहे आणि व्यवस्थित असे अंडे आपण लो फ्लेमवरती फ्राय करून घेऊया, जेणेकरून आपल्या अंड्यांना चव खूप छान येते। 2 ते 3 मिनिटे अंडी एका साईडने फ्राय झाली की अंडीची बाजू पलटवून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील अंडी आपण फ्राय करून घेऊया। दुसऱ्या साईडने देखील आपल्याला अंडी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। अंडी छान फ्राय झाली की अंडी आपण काढून घेऊया आणि याच तव्यावरती आपण भाजीकरिता 1 चमचाभर तेल घालून घेऊ। तेल छान गरम करून घेऊया। तेल छान गरम झालं की एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे। कांदा अगदी बारीक चिरून मग घालायचा, जेणेकरून तो लवकर फ्राय होतो आणि ग्रेव्हीमध्ये देखील छान लागतो। 4 ते 5 मिनिटे मध्यम आचेवर छान गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत हा कांदा मी परतून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे कांदा छान परतवून झाला की आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचंय। हे वाटण देखील आपल्याला लो टू मीडियम गॅसवर व्यवस्थित असं परतून घ्यायचंय, जेणेकरून वाटणातील कच्चापणा निघून जावा। हे वाटण 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असं परतवून झालं की काही मसाले आपल्याला यामध्ये घालायचे। मसाल्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचाभर मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा धने तसेच जिरे पावडर आणि पाव चमचा लाल मिरची आणि आपल्या भाजीला कलर छान यावा याकरिता एक अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर पण आपल्याला यामध्ये घालायची आहे। सोबतच मी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि सर्व वाटण आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं परतवून घ्यायचे। 4 ते 5 मिनिटे हे वाटण व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया। काही वेळामध्येच वाटण व्यवस्थित परतवून होतं आणि वाटणाला तेल देखील सुटतं। आता या स्टेजवरती आपल्याला 2 वाटी पाणी यामध्ये घालायचे। पाणी आणि मसाला आपण व्यवस्थित असा एकजीव करून घेऊ। आता मंद आचेवर आपल्याला हा मसाला 5 ते 6 मिनिटे व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। हा मसाला आपण जेवढा छान भाजू तेवढाच आपल्या तवा अंडा मसाल्याला चव छान येते। त्याकरिता मसाला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा। इथे आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आणि आपला मसाला बनून तयार आहे। आता या स्टेजवरती आपण जे अंडे फ्राय करून घेतलेले होते ते अंडे आपल्याला यावरती ठेवायचे।
मसाल्यामध्ये आपण अंडी व्यवस्थित अशी कोट करून छानपैकी 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊया, जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर अंडींमध्ये जाईल आणि अंडी चवीला छान लागेल। सोबतच मी यामध्ये थोडासा गरम मसाला देखील घातला होता। गरम मसाल्याने आपली भाजी छान लागते। अंडी घालून 3 ते 4 मिनिटे भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेऊ आणि इथे आपला अंडा तवा मसाला बनून तयार होतो। तुम्ही बघू शकता या अंडा तवा मसाल्याला किती छान कलर टेक्स्चर आलेला आहे, किती छान असं तेल सुटलेलं आहे। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण हा अंडा तवा मसाला गार्निश करून घेऊया आणि इथे आपला अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत, झणझणीत, चविष्ट असा अंडा तवा मसाला बनून तयार आहे। तर माझ्या पद्धतीने तुम्ही अंडा तवा मसाला एकदा नक्कीच तयार करून बघा आणि कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।